तर माऊली दर्शक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातील वाखरी मुक्कामी आणि वाखरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। पंढरी हाकेच्या अंतरावर आल्यानं आता परब्रह्माचं दर्शन होणार या आनंदाने वारकरी विठुरामाच्या जयघोषात नृत्य करताना दिसतात। नृत्यामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि राज्यभरातून आलेल्या विविध साधू संतांच्या दिंड्या पालख्यांनी वाखरीचा परिसर फुलला। तर या ठिकाणी रिंगण सोहळा ही पार पडला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज वाखरीत मुक्काम आहे। काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांची बंधू भेट झाली, तर आज पालखीनं भंडी शेगावातून प्रस्थान केलंय। भंडी शेगावातील पालखी तळावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भंडी शेगाव येथे आहे आणि संध्याकाळी ती वाखरी येथे मुक्कामाला असणार आहे। वाखरीमध्ये सर्व ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या एकत्र येत असतात। नुकताच आत्ता नैवेद्य झालेला आहे, संपन्न झालेला आहे आणि काल बंधुभेट झालेली आहे, धावा झालेला आहे आणि सर्व भक्तांना पंढरपूरची आस लागलेली आहे। त्याप्रमाणेच या सर्व मानांचे ज्या पालख्या आहेत त्यांनाही कधी एकदा पंढरपूरमध्ये जातोय अशी त्यांना आस लागलेली आहे। उद्या वाखरी येथून ह्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। संत नामदेव महाराज यांची पालखी स्वतः नामदेव महाराज हे सर्व संतांना घ्यायला वाखरी येथे येत असतात आणि त्याच्यानंतरनं हा सोहळा पंढरपूरकडे रवाना होत असतो। आषाढ शुद्ध एकादशीला शासकीय महापूजा संपन्न होणार आहे आणि एकंदरीत हा जो आषाढीचा सोहळा आहे तो संपन्न होणार आहे। आस लागलेली आहे सर्व भक्तांना आणि उद्याचा म्हणजे आजचा जो मुक्काम आहे वाखरीचा मुक्काम झाल्यानंतर उद्या सर्व मानांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, भंडी शेगाव। होतो जय जयकार, गरजते अंबर मातले वैष्णव वीर रे या अभंगाप्रमाणे वाखरीमधील रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांनी चिखल खेळत आनंद घेतला आणि पाऊस पडला, चिखल झाला, भिजला हरिनामाचा विणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा या उक्तीप्रमाणे सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या पालखी तळावर मुक्कामी विसावल्या। पंढरी हाकेच्या अंतरावर आल्यानं आता परब्रह्माचं दर्शन होणार या आनंदाने वारकरी विठुरामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले। रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती आज जो वाखरीचा रिंगण सोहळा आहे या रिंगण सोहळ्यामध्ये वारकरी पाहतोय आपण अशा पद्धतीने भक्तिरसामध्ये नाहून निघालेत। विशेषतः यांनी अंगाला चिखल देखील लावलेला आहे। याचं कारण इथं आल्यानंतर जे सगळे वारकरी आहेत ते भक्तिरसामध्ये नाहून निघतात आणि पाऊस पडावा, त्याचबरोबर माऊलींकडे प्रार्थना देखील केली जाते, बळीराजा सुखी व्हावा या दृष्टिकोनातून इथं आल्यानंतर जे वारकरी आहेत हे इथं चिखल खेळतात आणि हा जो आनंद आहे हा आनंद देखील इथं अनुभवला जातो। आपल्यासोबत वारकरी आहेत, काय सांगाल आज तुम्ही अशा पद्धतीने या चिखल खेळात काय कारण आणि कशामुळे खेळताय? हा आनंद आहे, वर्षातून एकदाच हा आनंद साजरा होतो, त्याच्यामुळे वारकरी वाखरीमध्ये आल्यानंतर खूप आनंद साजरा करतात आणि पंढरीकडे प्रस्थान करतात। कारण या आनंदामध्ये पारावर नसतो आणि वारकरी या ठिकाणी आल्यानंतर वर्षातून एक वेळेस भेट होती, नंतर यांची भेट होत नाही, त्यामुळे या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात। प्रत्येक जण इथं फुगड्या खेळतो, नाचतो, सगळ्या काही गोष्टी केल्या जातात, पण आज इथं सगळेजण तुम्ही चिखल खेळलाय, नेमकं हे कशाचं प्रतीक आहे? हे आनंदाचंच प्रतीक आहे सगळं, ज्ञानोबायांचा सुख सोहळा आहे त्यामुळे सगळ्यांनी आनंद लुटलाच पाहिजे। इथे आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी झाला, त्याच्यामध्ये भजन कीर्तन नाच फुगड्या हे सगळं बघितलं आपण, पण अनोख्या पद्धतीने आनंद साजरा करताय। कारण की खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाहेरे, क्रोधाभिमान पेला पावटाने एका एका लागतील पायरे या उक्तीप्रमाणे प्रत्येक वारकरी या ठिकाणी आला की आनंद घेतो। कारण की आज पाऊस नाही, प्रत्येक वारकऱ्याची इच्छा की आज थोडा तरी पाऊस असावा। पाऊस असल्यानंतर जो आनंद मिळतो आणि तो चिखलात खेळण्यात आनंद म्हणजे हा माऊली सोबत एक वर्षानंतर येतो। हरी तुझे नाम गाईन अखंड, हरी तुझे नाम गाईन अखंड, येणे विना पाखंड नेने काही, येणे विना पाखंड नेने काही, अंतरी
प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाखरी. टाळमृदुंगाच्या गजरात आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात लाखो वारकरी पंढरपुरात जमलेत. अवघ्या 2 दिवसांवर आषाढी एकादशी आहे आणि या सोहळ्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत वारकरी पंढरपुरात आलेत. मराठवाड्यातूनही वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरीत आलेत. जाऊ पंढरीच्या गावा घेऊ तेथेची विसावा असं म्हणत लाखो वारकरी भक्त आज पंढरपूरमध्ये आलेले आहेत. माझ्यासोबतही अनेक वारकरी भक्त उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. माऊली, कुठून आलेत आपण? आम्ही मराठवाड्यातून. मराठवाडा. कसं वाटतं आज पंढरपूरला येऊन? नाही, आम्हाला गेल्या 22 वर्षापासून आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये येतो. खरं म्हणजे आम्हाला इतकं समाधान यामध्ये मिळतं, आम्हाला घरचंही काही आठवण राहत नाही. पंढरीची वाट आम्हा संताने दावली, पंढरीची वाट आम्हा संताने दावली, विठ्ठलाचा भक्त ज्ञानेश्वर मावली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली, निर्जू भिंत याने चालून दावली, निर्जू भिंत याने चालून दावली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली. वारी केल्याशिवाय करमतच नाही. ते म्हणते वारी आली की 1 महिन्यापासून त्यांची धांदल असती, मला वारीला जायचं, वारीला जायचं, वारीला जायचं. आजी घरी असली की मग ती आजीची भानगड पडत होती. आजी होती तर कोण सांभाळण, तर असं होतं तर कोणी बी सांभाळत होतं. मुलगी सांभाळून घेत होती, कोणी आमची जाऊ सांभाळून घेत होती. वारीच टायमाला लगे बरोबर वारीला बरोबर येत होतं, लगे तयारी होत होती. असं होतं तर आम्ही वारीला यायचं, आमचं लगे बजेटच नव्हतं की कसं जा वारीला, एवढं कसं लागतो तेवढं लागतो, इतके दिवस लागतंय. पण तसं काहीच नाही, लगे बरोबर माऊली करून घेतात, सगळं सांभाळून घेतात माऊलीमध्ये. हो, आणि यांना अटॅक आला ना तर सगळे म्हणे जाऊ नको जाऊ नको. दिंडीमध्ये याच्यामध्ये लागलो आम्ही बारीमध्ये, तर त्यांना घबराट व्हायला लागली. बाहेर निघले, म्हणे मी आता काही दर्शन घेत नाही. मग मी पण बाहेर निघले, म्हणलं आपले बरोबरचे घरी दर्शन घेत नाही, मग आपण काय करणार. मग त्यांना तिथं दवाखान्यात दाखवलं, गोळ्या आराम केला, परत बारीला लागलो. माऊलीचं दर्शन इतकं झालं मस्त, खुश झालो आम्ही दोघं बी. आनंद वाटला आणि दुखणं पण चाललं गेलं सगळं. आता तब्येत कशी आहे? आता चांगली तब्येत आहे. मी आयुष्यमध्ये होतो इथं. हा, इथं आयुष्यमध्ये थांबलो होतो, 3 तास थांबलो होतो. आता बरं चांगली दर्शन झालं? दर्शन झालं मला. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जय दोरकाकडून मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. आळंदीतून पालखीनं प्रस्थान केल्यापासून दररोज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या रथाची सजावट करण्यात येते. दररोज ताज्या फुलांनी माऊलींचा रथ सजवला जातो. रथ सजवण्यासाठी 10 वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. दुपारी 1च्या नंतर किंवा 1:30च्या नंतर चालू होते आमच्या सजावटच्या कामाची सुरुवात. कारण आमची 10 लोकांची टीम आहे आणि आम्हाला कमीत कमी 12-12:30 वाजता 1-1:30 वाजतो तयार करायला माऊलींचा रथ. आणि गरुड साहेब आहेत नगराध्यक्ष आळंदीचे, ते सजावटचं हे करतात. आणि रात्री तुम्ही सजावट करत असाल ना? हो, रात्री 12च्या नंतर करतो. कारण दिवस हे झाला ना पलटी तर नंतरच करतो. 12च्या नंतर? हो, 12च्या नंतर. दुसरा दिवस लागल्याच्या नंतरच करतोय. किती वर्षापासून ही सगळी सेवा करताय? आता मी 4 वर्षापासून करतोय आणि हे आमचे मामा वगैरे ते 40 वर्षापासून. तुम्ही आणि हे सेवा करत असताना आता कधी कधी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकते, या सगळ्या गोष्टी होतात, पण तरी सुद्धा तुम्ही न चुकता ही सगळी सेवा करता? सर्व मॅरेज करून गाडी पुढे आणावं लागते. पोलीसवाले वगैरे आहेत, मॅरेज करून गाडी पुढे आणावं. सगळे मॅनेज करून आणतात. काय नेमका भाव असतो या फुलांना सगळ्यांना सजवत असताना, आणि माऊली या सजवलेल्या रथामध्ये बसल्यानंतरचा नेमका तुमचा आनंद कशा पद्धतीचा असतो? एकदम आनंद एकदम चांगला असतो. आणि नेमके फुलाचा जो खर्च आहे तो कोण नेमकं करतं, आणि हे सगळं मॅनेज करत असताना किती रंगाची फुलं आहेत, किती प्रकारची फुलं आहेत, आणि ती मिळतात कशी नेमकी? याच्यात झेंडू 2 प्रकारचे झेंडू आहेत, लिली आहे, गुलाब आहे, ऑर्किड, शेवंती, असे वेगवेगळ्या कलरची फुलं आम्ही वापरतो. जरबेरा वगैरे सगळे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, भंडीसे गाव. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागेच्या तीरी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तीरी दाखल झाला. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून वारकरी पंढरपुरात आलेत. नाचत गात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये चंद्रभागेचा काठ दुमदुमून गेला.
चंद्रभागेच्या तिरी उभा पंढरी, हे पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. माऊली, आपण चंद्रभागेच्या तिरी पंढरपूरमध्ये आता आलेलो आहोत आणि चंद्रभागेच्या तिरी असंख्य वारकरी जमलेले आहेत. तिथे येऊन ते पवित्र स्नान करतायत, चंद्रभागेचं दर्शन घेतायत. अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग, हा आनंद वारीचा सोहळा आम्ही सगळे वारकरी उपभोगत आहोत. खरं तर तुकोबरायाचं एक प्रमाण आहे, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदे हारी. आयुष्यात पांडुरंगाने फक्त जोपर्यंत आम्ही वारकरी आहोत तोपर्यंत वारी चुको न देवे, एवढीच पांडुरंगाची आमच्यावरती कृपा असावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समाज आरतीमध्ये चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची परंपरा आहे. गेल्या 99 वर्षांपासून वाल्हेकर कुटुंब माऊलींची सेवा करत आहे. तर माऊलींनी आमच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी अशी इच्छा वाल्हेकर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा. सेवेची जी परंपरा आहे ती अखंडपणे आणि अव्याहतपणे अनेक वर्षापासून केली जाते. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक सेवा आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही चांदीच्या पंख्यानं माऊलीच्या समाज आरतीमध्ये हवा घालण्याची जी परंपरा आहे ही देखील परंपरा आहे आणि याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. पिढ्यानं पिढ्या ही जी सेवा आलेली आहे ती भाग्यानंही चालवली जाते. 1926 सालापासून ही परंपरा चाललेली आहे. समाज आरतीला चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची सेवा आमच्याकडे आहे. समाज आरती म्हणजे काय, जेव्हा माऊली एका तळावरून दुसऱ्या तळावर जातात तेव्हा जी समाज आरती होते त्या समाज आरतीला चांदीच्या पंख्याने अत्तर लावून माऊलींना वारा घालण्याची सेवा आमच्याकडे आहे. पुढच्या वर्षी या सेवेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही सेवा अविरतपणे आम्ही 99 वर्ष आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहोत. मी माऊलींचे खरंच धन्यवाद मानेन की ही सेवा आमच्याकडे आलेली आहे आणि माऊलींची थोडी का होईना सेवा आम्हाला करायला मिळते. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जेव्हा वारीत आपण येतो तेव्हा इथून घरी जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. इथलं भक्तिमय वातावरण, आनंद जे आहे ते अनुभवायला मिळतं. माझी एवढीच माऊलींना प्रार्थना आहे की अशी सेवा आमची पुढे कार्यरत राहो आणि मी ती करीन शेवटपर्यंत, एवढंच सांगणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, भंडीसेगाव. आषाढी वारीसाठी पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकरी जमलेत. तर साफसफाई करणाऱ्या माऊलींकडून चंद्रभागेच्या तिरी साफसफाई करण्यात येते. तर या कामातून आनंद मिळत असल्याचं साफसफाई करणाऱ्या माऊलींनी सांगितलं. तेवढी सेवा बिघडते, वारीसाठी करायच लागते ना. एवढ्या लांबनं माणसं येते, बरोबर, लहान मोठी बारकी, त्यामुळं करायच लागते. काय मावशी, काय सेवा केली तर आम्हाला बी पोट भराय आहे. हा, सेवा करतोय म्हणून आम्ही पोट भरून खातोय. त्यांच्या जीवा वारकऱ्याच्या जीवावर तर आम्ही समाधान आहे. करायची सेवा अतिशय सुंदर पद्धतीने म्हणून आम्ही हाव. हा, वारकरी आहे ती म्हणून आम्ही हाव. वारीत लाखो वारकरी पंढरीच्या मार्गावरती आहेत आणि या वारीमध्ये गेल्या 80 वर्षांपासून वारी करणारे वारकरी आहेत. आळंदीमधील मुकुंद वाघमारे गुरुजी यांचं वय आहे 79 वर्ष. मात्र त्यांची यंदाची 80वी वारी आहे. आईच्या पोटात असतानाही वारी केल्याचं ते सांगतात. तसं जिवंत असेपर्यंत वारी चुकणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय.
माऊलींच्या सोबत तब्बल 80 वाऱ्या, म्हणजे ज्या वारीचा अनुभव त्यांच्याकडे आहे तो अनुभव तशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. काय सांगाल, किती दिवसापासून वारी करता आणि कितवं वर्ष हे? 80 वय, 80 वारी आहे. माझं वय 79 आहे. आणि 80 वारी म्हणजे आईच्या पोटात असताना एक वारी झाली. अहो, आम्हाला फक्त आळंदीची पालखी, माऊलींची पालखी तळावर आली की आरती झाल्याबरोबर उद्याचा दिवस ठरला की आमचं प्रवचन चालू होतं. आमच्या प्रवचनात ज्ञानेश्वरी डोळे मिटून बोट ठेवायचं. बोटाखाली जी ओळी येईल त्या ओळीवर प्रवचन करायचं. आता संध्याकाळी जर आलात तर तुम्हाला प्रवचनाचं स्वरूप पाहायला मिळेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील फडकरी आणि मानाच्या दिंडी मालकांची तिसरी बैठक आज भंडी शेगाव इथं पार पडली. पालखी सोहळ्यातील शिस्त, परंपरा आणि काटेकोरपणा जपण्याचा ठराव या बैठकीत एकमुखानं घेण्यात आला. पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. दरवर्षी सोहळ्यामध्ये 3 बैठका होतात. एक सासवडला, दुसरी लोणंद किंवा फलटण आणि तिसरी आज बंडी शेगावला. ही समारोपाची बैठक होती. पण ह्या वर्षी वेळ आणि दिवस कमी आल्यामुळं बैठक होऊ शकली नाही, म्हणून आज शेवटची बैठक झाली. ह्या बैठकीचं आयोजन एवढ्यासाठीच की हा संपूर्ण जो सोहळा दिसतोय त्याचं नियोजन कोण करतं, कोण आहे, त्याच्या पाठीमागची शक्ती कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्याचं उत्तर म्हणजे हे बैठक आहे. पंढरपूरच्या वारीचा सोहळा न्यूज 18 लोकमतने भेटी लागी जीवा या कार्यक्रमातून राज्यभरातील प्रेक्षकांना दाखवला. घरबसल्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांचं, इतर संतांच्या पालख्यांचं दर्शन न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना घेता आलं. आणि हा वारीचा अनुभव शब्दचित्रकार संदीप यांनी रेखाटला. रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती प्रत्येक जी पालखी सोहळ्याची अपडेट आहे ते न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम भेटी लागी जीवा या कार्यक्रमातून केलेलं होतं. आणि हा कार्यक्रम आता भाविकांना देखील आवडलेला आहे याची पावती न्यूज 18 लोकमतला मिळाली. याचं कारणही तसंच आहे. पूर्ण वारीमध्ये कार्यक्रम पाहिल्यानंतर संदीपजी म्हणजे यांनी एक शब्दचित्र काढलेलं आणि त्या शब्दचित्राच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं गेल्या 19 तारखेपासून माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा दाखवला आणि ते पाहिल्यामुळं आपण समोर पाहतोय भेटी लागी जीवा आणि न्यूज 18 लोकमतचं शब्दचित्र काढलंय. आपल्यासोबत संदीपजी आहेत. काय सांगाल, हे शब्दचित्र काढण्याची तुम्हाला कसं सुचलं आणि कसं काढलं? पालखी प्रस्थानापासून मी न्यूज 18 लोकमत न्यूज 18 लोकमतचा भेटी लागी जीवा हा कार्यक्रम पाहतोय. खूप अतिशय सुंदर आणि घर बसल्या लोकांना वारी अनुभवता येते आणि ती वारी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असं तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय. त्यामुळे मी खूप आनंदित झालो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाखरी. माऊली दर्शक पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील आढळे बुद्रुक इथं ग्रामस्थांनी पायी दिंडी गावातून काढली. विद्यार्थी संतांचा वेश परिधान करून वारीत सहभागी झाले. संत विचारातून देश घडवा आणि विद्यार्थ्यांना संत परंपरेची माहिती संत विचारातून द्यावा, संत विचारातून पायी दिंडी काढत द्यावी असा या पाठीमागचा उद्देश. आणि यावेळी विठू नामाचा, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला.